हाय, हॅलो, नमस्कार. तर पहा, मी आज तुम्हाला परत दाखवते माझ्या एरियातले गणपती. खूपच सुंदर आहेत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हालाही ते गणपती पाहता येतील. तर आता हा आहे अष्टविनायकचा गणपती आणि त्या गणपतीचा देखावा म्हणजे असं गुहेतून आपल्याला जावं लागतं आतमध्ये. त्या गणपतीला असा देखावा त्यांनी केलेला आहे. पूर्ण अंधार आहे, मध्ये बल्ब वगैरे त्याच्या लाईटी लावलेल्या आहेत त्यांनी आणि AC पण आहे तिथं, असं थंड राहत त्याच्यामुळं. आणि आता समोर गेल्याच्यानंतर तुम्हाला एक छान देखावा दिसेल. हा देखावा म्हणजे श्री माता वैष्णव देवीचं मंदिर आहे, तसं ते तांदळे आहे ते देवीचे, तसंच इथं त्यांनी केलेलं आहे देखावा. वरती झुंबर वगैरे सेम टू सेम तसंच लावलेलं आहे. खूपच छान आहे हे, तुम्ही पाहू शकतात. हे आहेत देवीचे तांदळे आणि पुढं गेल्याच्या नंतर आपल्याला दिसणार आहे अवाढव्य स्वरूपातील अशी बाप्पाची मूर्ती. आता ही बाप्पाची मूर्ती पहा, किती सुंदर छान आहे ही. तर खाली बजरंगबली आहेत, वरती महादेवाच्या रूपातील बाप्पा आहेत आणि ही मूर्ती आहे 28 फुटांची. म्हणजे बिल्डिंगचे 2 माळे असतील तेवढ्या उंचीची ही मूर्ती आहे. खाली जावं लागतं आपल्याला. आता वरच्या माळेवर समजा मी उभी आहे आणि ही मूर्ती आहे उंच. तर पहा, आता खाली गेल्याच्या नंतर मी तुम्हाला ती कशी दिसते मूर्ती दाखवते. इकडं त्यांनी असं देवीचं वगैरे हे केलेलं आतून, म्हणजे पूर्ण गुंफा असं त्यांनी बनवलेली होती. खाली आपल्याला जाऊन वरती आता बाप्पाचं पहा, एकदम मोबाईल वाकडा करून आपल्याला ते फोटो वगैरे घ्यावे लागतात बाप्पाचे. तर पहा किती सुंदर आहे. 28 फुटांची ही मूर्ती आहे. आणि हा आहे दुसरा गणपती, छकुला गणपती आहे. हा छकुला मित्रमंडळ आहे त्याचा. तर ही पण आता आहे 25, 26, 27 फुटांची मूर्ती आहे. ही कासवावरती आहे बाप्पाची मूर्ती आणि ही पण एक बॅलन्सिंग मूर्ती आहे. तर किती सुंदर आहे ही पण बाप्पाची मूर्ती, तुम्ही पाहू शकता. आता अशाच ह्या वर्षी प्रत्येक मंडळाने 25 फुटाच्या खाली तर एक पण मूर्ती नाही आहे. सगळ्या मूर्त्या आहेत त्या 25 फुटांच्या वरती, 28, 30. आता ही पण असेल 26, 27, 28च्याच फुटांची ही मूर्ती असेल. तर खूपच सुंदर आहे ही पण मूर्ती, तुम्ही पाहू शकता. बाप्पाचं पहा, झूम करून घेतलेला आहे व्हिडिओ, खूपच सुंदर. आता मी तुम्हाला दाखवते आहे तिसरी मूर्ती. हा आहे कोपरखैरणाचा विघ्नहर्ता. ही पण असेल 20 फुटापर्यंत ही मूर्ती असेल. ही पण खूपच सुंदर मूर्ती होती. मागं कलरचे पडदे वगैरे त्यांनी लावलेले आणि बाळ गंगाधर टिळकांचा फोटो पण त्यांनी तिथं लावलेला. म्हणजे फर्स्ट टाईमला त्यांनीच हा गणेशोत्सव सुरू केला, त्यामुळे त्यांना ट्रिब्यूट वगैरे देऊन त्यांनी तिथं फोटो लावलेला आहे बाप्पाचा. किती सुंदर आहे, तुम्ही पाहू शकते बाप्पाची मूर्ती. आणि हा आहे कोपरखैरण्याचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आहे हा. आता हे तिथल्या मंदिरासारखं त्यांनी पोस्टर वगैरे आणून इथं तसा देखावा केलेला आहे तुम्ही. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या सारखीच मूर्ती आहे ही, तुम्ही पाहू शकता. खूपच सुंदर आहे ही पण. आणि वरती तुम्ही पहा, हे मागं पोस्टर लावलेले आहेत. हे काही खरं आरस नाही आहे, ती पोस्टरचे आरस केलेली आहे त्यांनी. आणि हा आहे आता भाजी मार्केटमधला गणपती. आता हा आहे बैलगाडीमध्ये बसलेला गणपती. जे महाराष्ट्रातील फेमस 2 बैल आहेत, बकासूर आणि सोन्या, तसा देखावा केलेला आहे त्यांनी याचा. आणि त्या बैलाचा हुंबरण्याचा आवाज सेम टू सेम येत होता तिथं, जेव्हा ते मेकॅनिकल आहे काहीतरी वाटते त्याच्यात. आणि हे पहा, गाडी बैलाचं चाक पण इथं फिरताना आपल्याला दिसतंय. बाप्पा आरूढ आहेत बैलगाडीमध्ये, असं देखावा आहे ह्या गणपतीचा. उंच आहे ही मूर्ती. तर खूपच सुंदर मूर्ती आहे ही. भाजी मार्केटमधली मूर्ती आहे ही, त्यामुळे त्यांनी बहुतेक शेतकऱ्यांना ट्रिब्यूट म्हणून हा देखावा साजरा केलेला आहे, बैल वगैरे. तर खूपच सुंदर. आणि परत तुम्हाला मी आता ती बैल दाखवते. आणि ते पहा, बैलाची मान वगैरे आपोआप हलत होती तिथं, तुम्ही पाहू शकता. बैलाचा हंबरण्याचा आवाज पण येत होता तिथं, जसं बैल हंबरतात तसं. सोन्या आणि बकासूर आहेत ते. तर ही आहे आपली शेवटची मूर्ती. आता ह्या मूर्तीला पाहून तर चक्क अंगावरच काटा आला माझ्या. तर पहा, एकदम बॅलन्सिंग मूर्ती आहे ही पण. ही आहे बाळूमामाच्या स्वरूपातील मूर्ती आहे ही. तर किती सुंदर आहे ही पहा. आता ही पण 28 फुटांची मूर्ती आहे ही.
जेव्हा आपण प्रत्यक्षात पाहतो तर त्या मूर्तीला आपण पाहतच राहतो. एवढी सुंदर देखील रूपातील मूर्ती आहे. असं वाटतं बाप्पा आपल्याशी बोलतील, असे बोलके डोळे ते आहेत बाप्पाच्या या. तर खाली मेंढ्या वगैरे त्यांनी बनवलेल्या होत्या आणि फक्त तिथं भंडारा उधळत होते. ते खाली कुकू वगैरे काही नव्हते लावत, फक्त भंडारा उधळायचे तिथं ते. तर ही पण खूपच सुंदर मूर्ती आहे. असं वाटतं आहे बाप्पाला पाहतच राहावं आणि तिथून यायचं मनच होत नव्हतं, पण ते सुंदर आहे. आणि इकडं आहेत आपले बाळूमामा आदमापूरचे.